हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण चिकन मसाला तयार केला आहे, तो आज आपण बघत आहे। कढईमध्ये 3-3.5 पळी तेल गरम केलेले आहे। त्यामध्ये 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपण गरम तेलामध्ये परतून भाजून घेत आहे। अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबरे आणि पुदिना यांचा मसाला तयार केलेला आहे। त्यातील 4-5 चमचे मसाला आपण तेलामध्ये टाकून परतून भाजून घेत आहे। दोन टोमॅटोची पेस्ट तयार केलेली आहे, ती आपण यामध्ये टाकून सर्व मसाला आपण परतून भाजून घेत आहे। यामध्ये 1 चमचा लाल तिखट पावडर टाकत आहे। यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकत आहे आणि 1 चमचा तयार केलेला कांदा लसूण मसाला टाकून हे सर्व मसाले चांगले आपण परतून भाजून घेत आहे। चिकन 2 वेळा स्वच्छ पाणी घेऊन धुवून घेतलेले आहे। त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून चिकनला लावून घेतलेले ते चिकन आपण आता कढईमध्ये टाकून सर्व मसाल्यामध्ये एकत्र परतून घेत आहे। चिकन मसाला तयार करायच्या अगोदरच आपण चिकन आहे ते 2 वेळा पाणी घेऊन स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्याला चवीनुसार मीठ आणि हळद पावडर टाकून चिकनला चांगले लावून घेतलेले। दुसऱ्या बाजूला चिकनची आळणी तयार केलेली आहे, त्यातील 1-2 चमचे आळणी टाकून चिकन आपण परतून घेत आहे। चिकन शिजण्यासाठी गरम केलेले पाणी टाकले तरी चालेल। चिकन आपल्याला सर्व चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून चिकन आपल्याला 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे। चिकन मसाला सर्व एकत्र चांगला मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला चिकन 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे। चिकन मसाला शिजून खाण्यासाठी तयार झालेला आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्यात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।